गुड आफ्टरनून एव्हरीवन. मराठी ह्या भाषेच्या माध्यमातून म्हणजे मायबोली मराठीतून मी तुमच्याशी संपर्क साधतोय. आत्ता थोडंसं जरा टेक्निकल इश्यू असल्यामुळं आपला जो व्हिडिओ आहे हा ऑडिओ आणि PDF या स्वरूपाचा असेल. माझं श्रीमुख तुम्हाला दिसणार नाही, पण एक्सप्लेनेशन जे आहे ते तुम्ही छानपणे ऐकू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही ध्यान ग्रहण करू शकता. आपल्याला जवळपास 15 प्रश्न कव्हर करायचे. आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ नंबर, लेक्चर नंबर आणि दिवस क्रमांक 9. आपले आधीचे 8 पूर्ण लेक्चर्स तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये टुडेज आयुर्वेद ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळतील आणि त्या धर्तीनं तुम्ही अभ्यास करण्यासाठी सुरू करणं गरजेचं आहे. एक्झाम ही नोव्हेंबर मध्ये असण्याची दाट शक्यता आहे. तर आता आपण बघूया. जे होमवर्क आहे ते मी तुम्हाला दिलेलं आहे. सॉरी, जरा कॅपिटल मध्ये लिहूया. होमवर्क ते सध्या तुम्ही किती दिवस करणं गरजेचं आहे, तर 7 डेज मध्ये ते टार्गेट तुम्हाला आहे. काय आहे तर 11,000 जे आपल्या टर्मिनॉलॉजी आहे वेगवेगळ्या, त्या मी आता तुम्हाला दाखवणार आहे कुठं आहेत काय आहे ते. आणि त्याचं एक सॅम्पल साईज पण आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवर मी पाठवलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा होमवर्क कंप्लीट केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ एका बाजूला, लेक्चर्स एका बाजूला, फ्लेक्झिबल टाइम नुसार तुमच्या किमान 2 तास देणं गरजेचं आहे. तर आपण लेक्चरला सुरू करूया. आपले साधारणतः 70 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. आपल्याला आजच्या 9व्या लेक्चर मध्ये 71 ते 85 इथपर्यंत आणि पुढच्या लेक्चर मध्ये, शेवटच्या लेक्चर मध्ये 86 to 100 आपण एवढे कव्हर करणार आहोत. याच्यात थोडस एडिट करायचं राहून गेलं. सोपा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन आय डी आहे 171093. याचे मार्क्स आहेत 1. नो निगेटिव्ह मार्किंग इज देअर. द फील्ड ऑफ अ स्टडी कन्सर्न्ड विथ द करेक्ट construction of thought process including problem solving, decision making and remembering is known as. याला काय म्हणतात तर याचं क्लिअर कट ऑप्शन आहे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. सोशल डेव्हलपमेंट आहे का याच्यात? काही नाही. इपिस इपिसिओ इपिस्टिमिओलॉजी असं काही आहे का? नाही. पेडागॉगी म्हणजे लहान मुलांचं ज्याच्यात अभ्यास कसं करतात ते. नॉट अडल्ट लोकांचं लर्निंग प्रोसेस, टीचिंग प्रोसेस याला पेडागॉगी म्हणतात. आता आपण याचं हे जे आहे हे कुठल्या एक विद्यार्थिनीचं माझ्याकडे होतं, त्याच्यामुळं तिने थर्ड ऑप्शन चूज केलेला होता, त्यामुळे इथं दिसतंय. आधीच्या व्हिडिओमध्ये ते रिमूव्ह केलेले. आणखी या एक्झामचे सगळे ऍक्सेस विद्यार्थ्यांकडे आहेत. कुठेही पब्लिक डोमेन मध्ये त्यांनी टाकलेलं नाही. तुमचे रोल नंबर, तुमचे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर दिसतो. त्यामुळे आपण अनिल नावाच्या विद्यार्थ्याचं हरियाणामधून आणि मला वाटतं श्वेता असावी, तर श्वेता नावाच्या विद्यार्थिनीचं महाराष्ट्रातून त्यांना क्वेरी आपण पाठवलं. ठीक आहे. The field of study concerned with the construction of thought process, including problem solving, decision making, and remembering, is known as what is it called as a cognitive development. आता जेव्हा आपण हे प्रश्न सोडवतो तर याचं उत्तर कुठं बघायला मिळतं तर कॉग्निटिव्ह सायकोलॉजी अँड डेव्हलपमेंट नावाचं जे प्रकरण आहे त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. इट इज स्टेटेड दॅट cognitive development is the field of study concerned with construction of thought process. तुमचे विचार कशा पद्धतीनं इथं बनतात, सच ॲज प्रॉब्लेम सॉल्विंग. तुम्ही एखादं रिअल लाईफ सिनेरिओ कसे सॉल्व्ह करता. एखाद्याला CPR द्यायचं आहे तर तुम्हाला काय काय माहिती पाहिजे, ही आपली CPRची जेव्हा ट्रेनिंग होते, कार्डिओ पल्मिनरी रिसक्सिटेशन असं त्याला म्हणतात, तर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर डिसिजन मेकिंग अँड द रिमेंबरिंग फ्रॉम द चाइल्डहुड थ्रू द अडल्ट. तर याच्यात चौथं असं ऑप्शन आहे. आणि हा प्रश्न जो आहे कुठल्या कॅटेगरीचा आहे तर हा प्रश्न आपल्याला सोपी कॅटेगरी म्हणजे इझी ह्या लेवलच्या डिफिकल्टीचा आहे. ओके. आणि याला किती सेकंद लागले तर मला वाटतं 10 सेकंड पुरे झाले अशा प्रश्नांसाठी. आणि असेच प्रश्न आपल्याला एकवटायचे आहे. पुढचा प्रश्न आहे
क्वेश्चन नंबर 72, क्वेश्चन आय डी आहे 171010. चूज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ 5 अप्रोचेस. तर आता हा प्रश्न कशा डिफिकल्टीचा आहे ते पण सांगून देतो. आहे हार्ड लेवलचा क्वेश्चन आहे. आणि टाईप काय आहे तर क्लोज डिस्ट्रॅक्टर प्लस सिक्वेन्स ह्या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला बघायला. ओके. तर क्लोज डिस्ट्रक्टर हार्ड लेवल ऑफ डिफिकल्टीचा प्रश्न आहे. मी सगळे विंडो इरेज करतो. आता याच्यात किती कन्फ्युजन आहे बघा. एक्सप्लोर, इव्हॅल्युएट, एक्सप्लेन, एंगेज आणि इलेबोरेट. आता याच्यात सिक्वेन्स कसं लागणार आहे तर साधारणतः पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, एक्सप्लोर करावं लागतं. तर ए ज्याचा आन्सर आहे, सॉरी, पहिल्यांदा काय करावं लागतं, विद्यार्थ्यांना एंगेज करावं लागतं. आपण विद्यार्थ्यांना एंगेज केलं म्हणजे त्यांचं लक्ष तुमच्या शिकवण्याकडे असलं तर पहिल्यांदा आपल्याला व्हॅनिशिंग पिन घेऊया. सगळ्यात पहिलं आपल्याला त्यांना काय करावं लागणार, एंगेज करावे लागणार. मग ते एंगेज झाले की पुढचं जे काही ऍक्टिव्हिटी ती करतील ती एक्सप्लोअर करतील. काय शिकायचं आहे याच्याकडे ते लक्ष देतील. ठीक आहे, काय शिकायचं आहे त्याच्याकडे लक्ष देतील. मग तुम्ही काय करणार, त्यांना एक्सप्लेन करणार. तुम्ही काय करणार, एक्सप्लेन करणार. पहिला मी पेन चेंज करतो, साधा पेन घेतो. सगळ्यात पहिले काय करणार, एंगेज करणार. ठीक आहे, तर हा झाला नंबर एक. मग मग तुम्ही काय करणार, विद्यार्थी काय करणार, एक्सप्लोअर करणार. मग तुम्ही त्यांना